सागला जीवनात रंग खोना फिरना आठवणी संग आमच्या घरी माहेरी आंबा आंबा आली आंबा हे आहे आजी आता हळद टाकली आणि मग आता मसाला घातला आता मसाला चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे बघा कसा मस्त तेल सुटलंय त्याला म्हणजे आपला मसाला घरचे तांदूळ असल्यामुळं डायरेक्ट धुवून टाकलेले आता मसाला चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे बघा कसा मस्त तेल सुटलंय त्याला म्हणजे आपला मसाला मसाल्याचं तेल दाखवलं मोहला टाक शाबास बेटा टाक याला तेल सुटले याचा अर्थ आपला मसाला चांगला फ्राय होतोय नाही तर जळून जायचं थोडी आहे ना शेंगोळ्या आहे म्हणून भाजीला थोडी भेंडी किती सावली पडते आता काय टाकलंय गरम मसाला टाकलाय आता असा हे ढवळिंग 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 मेरा ब्रदर ढवळता है हो पातेला ठीक करता है पातेला नहीं हिलाने का ओनली मसाला हिलाने का म्हणलं लसूण सोबत लाल मसाला बहुत ठसका आ रहा है रक्षाबंधन स्पेशल भाई बिरयानी बना रहा है वेज बिरयानी मटर बिरयानी वेज पुलाव हे बघा माझ्या राख्या धागे की रक्षा करते करते बहनी की रक्षा करते करते उसका पेट की भी रक्षा कर रहा है वो बहुत ठसका आ रहा है और शिंग प्यारी है काय लागलं पाणी आता पाणी टाकलेलं आहे तांदूळ टाकले नाही त्याला उकळी घेऊन मग तांदूळ टाक पाण्याला चांगली उकळी आली का मग तांदूळ टाकायचे चवीनुसार मीठ टाका आता तांदूळ टाकले ते पातळ आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली का मग तांदूळ टाकायचे तोपर्यंत ढवळणे का काम करणे का मसाला खाली लागला नाही पाहिजे मसाला खाली लागला नाही पाहिजे याची दक्षता घ्या आणि सतर्क राहा नीट झोपायचं असेल तर जागे राहा जोपर्यंत मसाला चांगला होत नाही नाही तर खाली जर लागला तर सतर्क नाही आहेत तुम्ही याचा अर्थ इकडे दुसऱ्या मेनूचं सब्जी की तयारी चल रही है हा नवरा आहे असं समजून याला कुटण्यात आलेला आहे कौन है ये लोग कहां से आते हैं कुटण्यात फोडण्यात आलेला आहे लसूण
पण विचार होता की हा नवरा धाबायला. पाणी केलं, त्याच्यात तेल टाकलं आणि गव्हाचं पीठ भिजून घ्यायचं चपात्यांचं. त्याच्याने चपात्या एकदम मऊ मऊ होतात. खमंग तुम्हाला दिसत असेल या पाण्यामध्ये, तुम्हाला तेलाचा कोमट पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये आपण गव्हाची कणिक मळणार आहोत. चपाती बनवणार आहोत. चपाती पण मी 2-3 चपात्या खातो त्यामुळे चपात्या बनवतो. इकडे नवऱ्याला फोडणी घालण्यात आलेला आहे, म्हणजे लसणाला. त्याच्याबरोबर ती ग्रीन वाली कोणी एक्स दोघांना तडतडवण्यात आलेलं आहे. माझ्या एक्सेस पण आहेत त्याच्यामध्ये. आज रक्षाबंधन आणि भेंडी बारीक फाईन कट. उकळी यायला लागली. इकडे उकळी यायला लागली. इकडे मसाले भाताच्या पाण्याला उकळी येत आहे. थोडा वेळ, अजून 5 मिनटं, म्हणजे एक उकळी चांगली येईल. आणि फोडणीमध्ये म्हणजे लगबग अशी चालू आहे की कुठं कव्हर करून कुठं नाही असं झालंय मला. इकडं हळद टाकलेली आहे फोडणीमध्ये, जिरे टाकले, त्याच्यावर हळद लावण्यात आलेली. जखमेवर हळद लावली. थोड्या वेळाने मीठ लावण्यात येईल जखमेवर. भेंडी शिजत आली की मग मीठ टाकायचं, नाहीतर बघा इथे मसाले भातामध्ये आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत. इकडे भेंडी. माझ्या मोबाईलला 2 कॅमेरे आहेत, पण ते एका वेळेस एकाच ठिकाणी फोकस करू शकतात. 2 आचारी आहेत ना. इथे भेंडी सुद्धा काय फ्राय करायचं. फोडणी टाकलेली आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, लवकर होते. कुठल्याही प्रकारचा तामझाम नसतो याच्यामध्ये. तांदूळ टाकलाय. आता वाटाणा कसा वर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. हो, आणि ही आपल्या शेतातली भेंडी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल वापरत नाही भेंडी यावी म्हणून. आणि तांदूळ घालतो. तांदूळ सुद्धा आमच्या शेतातला आहे. आम्ही पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो, विकत नाही. कमेंटमध्ये बोलू नका की आम्हाला तांदूळ भेटेल का. हा आमच्या घरापुरताच तांदूळ असतो, आम्हालाच पुरत नाही तो. अरे कहना क्या चाहते हो. वर्षभरासाठी एवढाच आम्ही पिकवतो. हा, पण नॅचरली सगळं खातो. नेचरचं सगळं खातो. सेंद्रिय. आता माझी अशी इच्छा आहे की बाबा ज्याच्यासाठी आम्ही हा मसाले भात बनवतोय तिने पण एक दांडा द्यावा मसाले भाताला. माझा हात लावल्यावर जरा टेस्ट छान येते, म्हणून त्याने माझा हात लावायला लावला. नाही झाली ना टेस्ट चांगली मग तिला सांगू. तरी बघू शकतात आमच्या मम्माला असं तरीयुक्त खायला जास्त आवडतं आणि बनवायला जास्त आवडतं. गावाकडे कसंही बनवा चांगलंच लागतं. हेल्दी, पण हेल्दी असतं. हेल्दी तेल नसतं जास्त, पण तिचा मसाला असा भारी की त्याला तरीच सुटतं. आम्ही ऍडिशनल तेल टाकलं नाही. घरचाच मसाला आहे. तिने बनवलेला स्वतःच्या हाताचा मसाला आहे तो. वाटलंच तर आम्ही मसाले तुम्हाला देऊ शकतो. भात, तांदूळ आणि भाजी नाही देऊ शकतो. कोणाला मसाला हवा असेल तर प्लीज कमेंट करा. आम्ही मसाले कॅश ऑन डिलिव्हरी नाही, ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करावी लागेल. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला घरपोच मसाला पोहोचतो. इथे भेंडी वाफायला ठेवली आहे. यामध्ये एक आता चवीप्रमाणे मीठ टाकलं जात आहे. इथे मसाले भाताला मस्त उकळी येत आहे.